नमस्कार मंडळी, कसं आहात सगळे? तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता श्रावण महिना चालू झालाय आणि तुम्हाला जर ऑथेंटिक मराठी पद्धतीचं जेवण खायचं असेल आणि एकदम चविष्ट मासवडी वगैरे आणि श्रावणातली थाळीच म्हणा, तर मी आज आले आहे वंदिता मध्ये, जे की कोथरूड मध्ये आहे आणि तिथे ऑथेंटिक मराठी थाळी, महाराष्ट्रीयन थाळी भेटते. आणि आज आपण ट्राय करणार आहोत इथले वेगवेगळे पदार्थ. तर स्टे ट्यून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण ह्याच्या किचन मध्ये आलोय. तर इकडे मासवडीचा रस्सा आहे, इथे शेवगा उकळतो, इथे डाळ, परत लापशी आणि शेवग्याचा रस्सा, आणि इकडे आळूवडे तळतात ते. शेवग्याचा फ्राय केले, शेवगा फ्राय. तर एकूण किचन खूपच हायजेनिक आणि स्वच्छ आहे. तर ते श्रावणामध्ये स्पेशल मेनू अरेंज केलाय त्यांनी. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काळ्या मसाला, शेवगा, आळूवडी आणि बाकी सगळे पदार्थ मिळणार आहे, तिथे दाखवले त्याप्रमाणे. दिवसभरातून किती भाकरी बनवता तुम्ही? दिवसाभरात म्हणलं तरी 50-100 पर्यंत बनवतो. तर ते गरम गरम भाकरी सर्व केली जाते. हा, गरम गरमच भाकरी. बस 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 बस. काल पण आम्ही भेंडीच खाल्ली. तर आपलं जेवण आलेलं आहे आणि केळीच्या पानात सर्व केलं त्यांनी. शेवग्याची भाजी आणि हे मासवडीचा रस्सा, लापशी, भेंडीची भाजी, शेवगा फ्राय आणि इकडे दिलाय मासवडी आणि आळूची वडी. तर आम्ही ही लिमिटेड थाळी घेतली आहे, तुम्ही अनलिमिटेड सुद्धा घेऊ शकता. तर ह्याच्यामध्ये भाकरी आणि चपाती सुद्धा आहे आणि त्याचबरोबर स्वीट मध्ये आपल्याला शेवयाची खीर दिली आहे.
ट्राय करून बघूया. खूप छान आहे शेवग्याचा रस्सा. आता पातवडीचा रस्सा करूया. खूप छान आहे हे पण सुद्धा. एक मासवडीचा रस्सा पण खूप छान आहे. मासवडी तर मस्त फ्राय खूप छान लागते. खूप टेस्ट मस्त आहे. सगळे पदार्थ खूप छान आहेत. अंजली कसं वाटतं तुला जेवण? खूप छान आहे. तिखट नाहीये, सगळं व्यवस्थित आहे आणि एकदम घरगुती पद्धतीचं जेवण आहे. मासवडी रस्सा आणि शेवग्याचा पण टेस्ट खूप छान आहे. आणि लापशी खाताना तर एकदम लहानपणी आपण जशी लापशी खातो तेव्हा आईच्या हातची सेम तशी लागते. आणि सगळेच पदार्थ खूप चविष्ट आणि छान बनवले त्यांनी. आणि हायजीन पण खूप छान आहे इकडे, स्वच्छता पण आहे. आणि सिटिंग अरेंजमेंट पण खूप छान आहे. बाहेर अशी ओपन सिटिंग अरेंजमेंट आहे आणि आतमध्ये सुद्धा आहे. तर मासवडी खूप छान फील केली. आतमध्ये मसाला खूप छान भरलाय आणि टेस्टला पण खूप छान आहे. बघू शकता तुम्ही. खूप सुंदर बनवली आहे मासवडी. तुम्ही नक्की या इकडे, एकदा मासवडी खायसाठी तरी नक्की या. मी तिथे भात आणून दिलाय, पण आता एवढं जास्त सगळेच पदार्थ खूप छान आहेत. आणि आता त्यांनी आम्हाला भात आणून दिलाय, पण हे एवढं सगळं खाल्ल्यावर भात कधी जाईल मला असं वाटत नाही. तर आमचं जेवण झालंय आणि थाळी खूपच छान होती आणि सगळे पदार्थ खूपच चविष्ट होते. आणि स्पेशली मासवडी खूप छान होती आणि आळूची वडी, सगळेच पदार्थ खूप छान आहेत. तुम्ही आणि इथली सर्व्हिस पण छान आहे. आणि इकडे जातीने सगळ्यांकडे लक्ष दिलं जातं, जेणेकरून कस्टमरला चांगली सर्व्हिस मिळेल. आणि तुम्ही पण एकदा इथे येऊन सगळं ऑथेंटिक फूड मराठी, म्हणजे त्यांना आवडतं मासवडी वगैरे, त्यांनी इथे येऊन नक्कीच ट्राय करा. ते कधी तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार. तर इकडे या ताई पहिल्यांदाच आलंय, तर तुम्हाला जेवण कसं वाटलं इकडचं? जेवण छान होतं, एक हा. नंबर. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रीयन चव आहे, हा, हा. घरगुती जेवणासारखं आहे. आणि मासवडी तर महाराष्ट्राची फेमस हा, हा. आहे, तर दॅट इज आउटस्टँडिंग. आणि आळूवडी खूपच सुंदर आहे. बाकीचं पण ओव्हरऑल जेवण छान आहे आणि वर्थ आहे. थँक्यू. तर एकदम बेस्ट आहे. मला खूप इथलं फूड आवडलं. मोस्टली आळूवडी इज टू गुड आणि आय विल डेफिनेटली रेकमेंडेड यू. थँक्यू. तर आमचं जेवण झालेलं आहे आणि इथे पदार्थ सगळे खूप छान आहे. तुम्ही नक्की इथं वंदिताला एकदा विजिट करा. हे कोथरूड मध्ये आहे, बिझनेस हबच्या समोर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.